पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे ठरेना आणि काँग्रेसचे पक्ष उमेदवार देईना। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीची सुगी सुरू झालेली आहे। नगरपालिका निवडणूक झाली, महानगरपालिका निवडणूक सुरू आहे, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरू होणार आहे। त्यामुळे प्रत्येक जण जुळवाजुळवीच्या राजकारणामधून आपण बाजी कशी मारणार यासाठी रस्सीखेच चालू आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने दावा केला आहे की महायुतीची सत्ता येणार, तर महाविकास आघाडीने आपली सत्ता येणार असे सूतोवाच केले आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीची खरी लढत व ईर्ष्या पाडळी खुर्द मतदारसंघातच दिसून येत आहे। पाडळी खुर्द मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे, कारण इथे गोकुळमधील कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील, माजी पंचायत समिती सभापती व सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, सामाजिक कार्य करत नवीन नेतृत्व निर्माण करणारे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर के.एन. पाटील यांची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केलेल्या मातब्बरांमध्ये लढत होणार आहे। सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये हे तिन्ही उमेदवार हे महायुतीचेच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। एकीकडे गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश होणार होता, पण काही तांत्रिक बाबींमुळे तो पक्षप्रवेश 17 जानेवारी रोजी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। यामध्ये जरतरचा अभाव दिसून येत आहे, तर दुसरीकडे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हे काँग्रेसमध्ये निवडून आले होते। सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटामधून उभारणार असल्याचे चित्र पाहायला मिळत असले तरी त्यांनी अजून ठोस निर्णय घेतला नसून पक्षप्रवेश केलेला नाही। यामध्ये भारतीय जनता पार्टीमधून उमेदवार म्हणून उभे राहणारे डॉक्टर के.एन. पाटील तसेच अपक्ष कसबा बीड गावचे मुकुंदराव पाटील, पाडळी खुर्दचे पृथ्वीराज सूर्यवंशी, आरे गावचे संतोष पोर्लेकर आदी आपल्या वैयक्तिक पातळीवर सद्यस्थितीला प्रचारामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत मातब्बर असणारे तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत। यामध्ये महायुतीचा एक उमेदवार उभारणार का की मैत्रीपूर्ण लढत होणार? जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेसमधून कोण लढणार यावर प्रश्नचिन्ह आहे। पाडळी खुर्द मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाला तिकीट मिळणार की राष्ट्रवादी गटाला मिळणार हे निश्चित झालेले नाही। त्यामुळे या तिघांपैकी ज्या उमेदवाराला तिकीट मिळणार नाही तो काँग्रेस पक्षाचा दावेदार असू शकतो। मात्र सध्या महानगरपालिका निवडणुका असल्यामुळे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही। त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत ही महायुतीचीच होणार असे स्पष्ट दिसत असले तरी ज्यांना उमेदवारीचे तिकीट मिळाले नाही ते नाराज होऊन जर काँग्रेसमधून उभे राहिले तर फायदा कोणाचा होणार? निवडून कोण येणार? अपक्ष उमेदवारांमुळे कोणाची मते कमी होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके, कुंभी कासारी साखर कारखाना या मतदारसंघात असणारे संचालक, गोकुळचे संचालक व कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके असे प्राबल्य असणारे नेते व नामदार हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, माजी पंचायत समिती सभापती व सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हेही तितक्याच तुल्यबळाचे असल्यामुळे मैत्रीपूर्ण लढती होणार असे चित्र पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन प्रचार करणारे डॉक्टर के.एन. पाटील यांना भारतीय जनता पार्टी पाठिंबा देणार की नाही? पाठिंबा दिला नाही तर ते अपक्ष उभारणार का की काँग्रेस पक्षासोबत युती करणार हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून विश्वनाथ मोरे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।